व्हॉयजे सोल भाग 14. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेला नाज रेडी झाली. खाली आली तर तो काही इतर ग्रुप मेंबर सोबत त्याचं काम करत होता. मग तिने सुद्धा त्याला डिस्टर्ब न करता तिथेच एका बाजूला बसून घेतलं. हे सगळे वेगळे वेगळे ग्रुप बनवून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जात आहेत. तुला जायचं यांच्यापैकी कोणाच्या ग्रुपमध्ये? नाही म्हणजे तसं सांग, मी लगेच बोलणं करून घेतो. थोड्या वेळाने त्याने बोलावलेल्या 2-3 इनोवा आल्या. तसं तो तिच्याजवळ येऊन तिला म्हणाला. पण आता मात्र त्याच्या बोलण्याचा तिला राग आला. तिने तिची बॅग उचलली आणि सरळ ती रूमकडे चालायला लागली. अरे रुकतो, मी फक्त सहज विचारतो आहे. मला वाटलं जर रात्रीतून तुझं मन बदललं असेल तर, म्हणून विचारून घेतलं. तो थोडा पटापट चालत तिच्या पुढे येऊन उभा राहिला आणि त्याने मागच्या बाजूला गाड्यांजवळ उभ्या असलेल्या इतर काही टूर मेंबर्सकडे बघत तिला सांगितलं. तू जा ना तुझं काम करायला. माझ्याजवळ येण्याची काही गरज नाही तुला. आणि राहिली गोष्ट फिरण्याची, तर मी माझी इनफ आहे. मला कोणाच्याही सोबतीची गरज नाही, कळलं? तिने त्याला रागात सांगितलं आणि त्याच्या बाजूने निघून पायऱ्या चढून वर गेली. तिला जाताना बघून तो गालात हसला आणि पुन्हा त्या ग्रुप मेंबर्स जवळ गेला. काय समजतो काय स्वतःला, काय माहीत? मी स्वतःहून म्हटलं ना त्याला आपण दोघे फिरायला जाऊ, तर एवढा भाव खातो आहे. रूममध्ये येता बरोबर तिने तिच्या दुसऱ्या फोनवरून रियाला फोन लावला. रिलॅक्स नाज, अगं काय झालं? कोणावर एवढी चिडली आहेस? अजून कोण असेल? तोच दीड शहाणा अमित. त्याला म्हटलं होतं आजचा दिवस खाली आहे तर दोघी फिरायला जाऊ, पण नाही. इतर लोकांची व्यवस्था करता करता तो मला विसरूनच गेला. आता जर डॅडची सिक्युरिटी हाईड करायची अट नसती ना, तर त्याला दाखवलं असतं की नाज काय चीज आहे ती. ओके ठीक आहे, मी तुझ्या सिक्युरिटीला सांगून त्याला गोळी घालायला लावते, मग तर झालं. रिया म्हणाली. तसं तिने कानाचा फोन काढून त्यावरून रियालाच कॉल केला की नाही ते चेक केलं आणि मग पुन्हा तो मोबाईल कानाला लावून म्हणाली. डोकं बिकं फिरलं की काय? एवढ्याशा गोष्टीसाठी गोळी कोण घालतं? हां, पण पायात बसवून त्याला माफी मागायला लावली असती. नाही, तो पायात चांगला नाही वाटणार. हां, त्याला सगळ्यांना सोडून दिवसभर माझ्या मागे मागे फिरायला लावलं असतं. हे बरोबर आहे, नाज म्हणाली. तसं तिकडून रियाला हसायला आलं. खूप छान वाटलं आज तुला असं बघून. तुझ्यातलं लहान बाळ आज कुठे बघायला मिळालं मला. नाहीतर ऑफिस जॉईन केलं तेव्हापासून अँग्री यंग लेडी बनवून फिरतेस तू ऑफिसमध्ये. रियाचं ऐकून नाजच्या चेहऱ्यावर स्माईल आली. पण मग मी आता काय करू? तो तर बसला असेल त्याचे कपडे धुवत. अगं सिंपल आहे, तू तुझा मॅप ओपन करून तिथे आजूबाजूला काय काय तुला बघायला मिळेल ते बघ आणि एखादी गाडी बुक करून तू सुद्धा फिरायला निघून जा. एकटं जाण्यात काय मज्जा? आणि बघा हे कोण म्हणत आहे तर, एकटं जाण्यासाठी जिने तिचं पूर्ण आयुष्य दाववर लावलं ती. रियाने तिला पुन्हा एकदा वास्तवाची आठवण करून दिली. तसं नाही ग, पण या काही दिवसात त्याची फार सवय होऊन गेली आहे. त्याच्याशिवाय सगळं कसं अपूर्ण अपूर्ण वाटतं. मला तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बस डोळ्यासमोर जसा काही तोच हवा असतो. आणि तुला खरं सांगू तर त्याच्याशी बोलण्यासाठी, त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी मी स्वतःहून प्रयत्न करते. ट्रिपची जबाबदारी त्याच्यावर असल्यामुळे तो मला त्याचा पूर्ण वेळ देऊ शकत नाही. इव्हन आम्ही जेव्हा बोलत असतो तेव्हा तो नजरेने ग्रुपमधल्या इतर लोकांकडेच लक्ष ठेवत असतो. जे थोडे जास्त वयाचे लोक आहेत त्यांचा तर तो फारच फेवरेट झाला आहे. कारण त्यांच्या खाण्यापिण्यापासून तर त्यांच्या औषधीपर्यंत तो सारखं विचारत राहतो. नाज, तू गुंतत चालली आहेस त्याच्यात, पण तुझं गुंतणं चांगलं नाही. तू कोण आहे ते लक्षात ठेव. जरी तुझी आयडेंटिटी खोटी असली तरी तू खरी आहेस. तो तुझ्यासाठी वाळवंटात आढळणाऱ्या मृगजळासारखा आहे, ज्याला तू बघू तर शकते पण मिळवू नाही शकत. रिया म्हणाली. तशी नाज खुर्चीवर बसून रियाचं बोलणं ऐकू लागली. काय चुकीचं म्हणत होती रिया? तिच्या आणि अमितच्या मध्ये जमीन आसमानचा फरक होता. ती आकाशातला तो उंच तारा होती जो अमित त्याच्या उघड्या डोळ्यांनी सुद्धा बघू शकणार नाही. या काही दिवसात त्याचा ऑरा तिला त्याच्याकडे अट्रॅक्ट करत होता. हे अट्रॅक्शन तिने याआधी कधीही अनुभवलेलं नव्हतं. जरी तिला या सगळ्याची जाणीव होती तरी सुद्धा तिला आता थांबावंसं वाटत नव्हतं. कमीत कमी हे काही दिवस तरी मोकळेपणाने घालवावे हाच विचार तिच्या डोक्यात होता. अमित नावाचं हे जर स्वप्न तिला पडत असेल तर ते स्वप्न तिला स्वप्नात तरी जगायचं होतं. तिने पुढे रियाशी काही न बोलता फोन ठेवून दिला आणि स्वतःशीच विचार करू लागली. का अमित, का तू माझ्यासाठी एवढा खास होत चालला आहेस? का मला तुझ्याशिवाय अजून दुसरं काहीही बघावंसं वाटत नाही?
याला प्रेम म्हणतात की अट्रॅक्शन हे तर मला माहीत नाही, पण तू माझ्यासाठी खास आहेस एवढं मला नक्की माहीत आहे. तिने मोबाईलमध्ये काढलेल्या त्याच्या फोटोवर प्रेमाने हात फिरवला आणि तेवढ्यात त्याचा मेसेज तिच्या मोबाईलवर येऊन धडकला. गाडी खाली आलेली आहे आणि सगळे पॅसेंजर सुद्धा आपापल्या ट्रिपसाठी निघून गेले आहेत. उशीर न करता लगेच खाली ये, कारण संध्याकाळी आपल्याला उबूद पॅलेसला पोहोचायचं आहे. त्याचा मेसेज वाचून तिच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर एक छान स्माईल आली आणि तिने मगाशी डोक्यात आलेले सगळे विचार झटकून पुन्हा एकदा तिची बॅग खांद्याला अडकवली आणि रूम लॉक करून खाली गेली. कुठे आहेस तू? मी इथे वेटिंग एरियात आली आहे. खाली नाजला अमित कुठे दिसला नाही, तसं तिने त्याला फोन लावून विचारलं. मी रूममध्येच आहे, मला समजतच नाही आहे मी काय घालू, तो वैतागत म्हणाला. मी तुला तर नेहमी त्या चेक्स आणि लाईनच्या शर्टमध्ये बघितलं आहे. टी शर्ट पण तू एकाच वेळेस घातलं होतं, ते सुद्धा कंपनीचं. मग जर तू लाईन आणि चेक्स सोडून दुसरं काही आणलं असशील तर ते घाल. अरे यार, मला ते तसलेच डिझाईन आवडतात. जाऊ दे, वेट कर, मी आलोच, असं म्हणत त्याने फोन ठेवला. नाजला वाट बघण्याची सवय नसल्यामुळे थोड्याच वेळात तिला वैताग यायला लागला. ती आता तिची बॅग घेऊन रूमकडे वळेल तेवढ्यात तिचं लक्ष गेलं समोरून चालत येणाऱ्या अमितकडे. त्याच्याकडे पाहून तिच्या चेहऱ्यावर छान स्माईल आली, कारण तिने न सांगताही त्याने तिच्या मनातलं ओळखून छान असं प्लेन व्हाईट कलरचं टी शर्ट घातला होता. चल, गाडी आली आहे आणि मी तिचे डॉक्युमेंट्स पण घेतले आहेत, असं म्हणत त्याने खिशातून बाईकची चावी काढून तिला दाखवली. बोल, कुठे जायचं? ती गाडीवर बसताच त्याने विचारलं. मला काय माहीत कुठे जायचं, मी तर तुझ्यासोबत जाते आहे ना. आज तर मी तू जिथे घेऊन जाशील तिथे येईल. तिने सुद्धा खुशीत त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं. असं? मी जिथे नेणार तिथे येणार तू? तुझ्या गाडीवर बसली आहे म्हटल्यावर अजून काही शंका आहे का? तिने त्याला प्रतिप्रश्न विचारल्यावर त्याने त्याची मान नकारात हलवून तिला त्याच्या खळ्यांचं दर्शन दिलं आणि सरळ गाडी स्टार्ट केली. तू माप नाही लावणार? हे बाली, तर मी इतक्या वेळेस आलो आहे की मला इथले सगळे रस्ते पाठ झाले आहेत, त्यामुळे मला मॅपची गरज नाही, तो त्याची कॉलर टाईट करत म्हणाला. आपण हे कुठे आलो? त्याने गाडी थांबवली तसं तिने आजूबाजूला बघत विचारलं. राईस टेरेस. त्यांनी एंट्री फी भरली आणि ते दोघेही आत गेले. डोंगराला जणू हिरव्यागार पायऱ्या असल्यासारखं राईस टेरेस बघून तिचं मन मंत्रमुग्ध झालं. तिला त्या सगळ्या निसर्ग सौंदर्यात हरवलेलं बघून त्याला सुद्धा मनोमन आनंद वाटला. एक ब्रिज ओलांडून दोघेही त्या राईस टेरेसच्या पायथ्याशी जाऊन पोहोचले. इफुगाव लोक पारंपरिक शेती करतात आणि त्यांचे बहुतेक श्रम त्यांच्या टेरेस आणि वनजमिनींवर घालवतात आणि कधीकधी मुळांच्या पिकांची लागवड करतात. इफुगाव लोक पिढ्यानपिढ्या इफुगावांमध्ये प्रदर्शित झालेल्या खाद्य कवच, फळझाडे आणि इतर भाज्यांची लागवड करण्यासाठी देखील ओळखले जातात. या भागात मातीच्या प्रकारासह कलिनयन आणि इतर भाताच्या जातींची लागवड करण्याच्या अडचणींमुळे भाताच्या टेरेस बांधल्या जातात, ज्यामध्ये दगड आणि मातीने राखीव भिंती बांधल्या जातात. ज्या टेरेस क्लस्टर्सच्या वर असलेल्या मुख्य सिंचन कालव्यातून पाणी काढण्यासाठी डिझाईन केल्या जातात. स्थानिक भाताच्या टेरेसिंग तंत्रज्ञानाची ओळख इफुगावच्या भाताच्या टेरेसशी झाली आहे, जसे की पाणी सिंचन, दगडी काम, मातीकाम आणि टेरेस देखभालीचे त्यांचे ज्ञान. त्यांच्या जीवनाचा आणि कलेचा स्रोत म्हणून भाताच्या टेरेसने समुदायातील सदस्यांचे जीवन टिकवून ठेवले आहे आणि आकार दिला आहे. त्याने माहिती सांगितली तसं तिने त्याच्याकडे बघून विचारलं, म्हणजे हे नॅचरल नाही आहे तर? उत्तरादाखल त्याने फक्त त्याची मान होकारात हलवली. आता ते तिथे असलेल्या पायऱ्यांवरून हळूहळू त्या टेरेसच्या वरच्या भागांकडे चढू लागले. तसं पाहिलं तर भात शेती नैसर्गिक आहेत. उंच डोंगरांवर शेती करण्यासाठी कृत्रिम टेरेसिंग व्यतिरिक्त भात निवडकपणे प्रजनन केला जातो, जेणेकरून कापणीसाठी फक्त 90 दिवस लागतात आणि भात वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या रसायनांचे प्रमाण खूप जास्त असते, कारण माती मृत असते. पण आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ते पर्यटन उद्योगाने पर्यटकांसाठी अनेक उपक्रम विकसित केले आहेत, ज्यात पारंपरिक टेरेसची लागवड दाखवणे आणि करायला देणे, वेगवेगळ्या प्रकारच्या भाताच्या उत्पन्नाची माहिती सांगणे असे अनेक उपक्रम आहेत. तिथे आलेले काही पर्यटक त्यांच्या हाताने भाताची रोपे त्या चिखलात रोवत होते. तसं तिने डोळे मिचकावून त्याच्याकडे बघितलं तर त्याने त्याची मान हलवत तिथेच शेजारी उभ्या असलेल्या महिलेकडून काही भाताची रोपे घेतली आणि त्यातली काहीच रोपे तिच्या हातात देऊन
ती कशी टोचायची ते तिला सांगू लागला. ती सुद्धा अगदी लहान मुलासारखे एक एक रोप त्या चिखलात लावू लागली. रोप आडवं झालं तर ओठ बाहेर काढून त्याच्याकडे बघायची. तसं तो त्याच्या हाताने ते रोप पुन्हा धुवून त्या मातीत टोचायचा. जर आपण हे माणसाने बनवलेलेही म्हटले तरी किती जुने असतील हे राईस टेरेस? मानववंशशास्त्रज्ञ ओटली बेय यांनी असा अंदाज लावला आहे की टेरेस 2000 वर्षांहून अधिक जुने आहेत. परंतु अनेक संशोधक यावर विवाद करतात आणि असा युक्तिवाद करतात की ते खूप नंतर बांधले गेले होते. तसंच तांदूळ हे फिलिपिन्सचे एक प्राचीन वडिलोपार्जित पीक आहे, जे ऑस्ट्रोनेशियन स्थलांतरांनी किमान 1500 ईसापूर्व म्हणजेच 3500 वर्षांपूर्वीपासून बेटांवर वाहून नेले आहे. फिलिपिन्समधील इफुगाओ येथील बानो येथील पर्वतांमध्ये इगोरोट लोकांच्या पूर्वजांनी कोरले होते. या टेरेसना कधीकधी जगातील 8वे आश्चर्य म्हटले जाते. सामान्यतः असे मानले जाते की टेरेस कमीत कमी उपकरणांनी बांधले गेले होते, बहुतेक हाताने. हे टेरेस समुद्रसपाटीपासून अंदाजे 1500 मीटर अर्थात 4900 फूट उंचीवर आहेत. टेरेसच्या वरच्या वर्षावनांमधून मिळणाऱ्या प्राचीन सिंचन प्रणालीद्वारे त्यांना पाणी दिले जाते. असे म्हटले जाते की जर पायऱ्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लावल्या गेल्या तर ते जगाच्या अर्ध्या भागाला वेढेल. इज दॅट ट्रू? असं म्हटलं जातं. म्हणजे मी तरी जिथे जातो तिथली पूर्ण माहिती आधीच काढलेली असते, कारण एखाद्या वेळेस जर लोकल गाईडला काही प्रॉब्लेम आला तर मलाच टुरिस्टला ही सगळी माहिती सांगावी लागते. वाव, पण हे सगळं किती छान वाटत आहे ना? हो, खूपच सुंदर. म्हणून तर म्हणतो, फक्त समुद्राचा शोध नाही घेऊ तर निसर्गाचा शोध घ्यावा. चला मॅडम, अजून खूप फिरायचं आहे आपल्याला. आता नाजने स्वतःहून त्याच्या हातात हात गुंफला आणि त्याच्यासोबत चालू लागली. दोघेही निघाले आता त्यांच्या पुढच्या प्रवासाला. क्रमशः. नाज आणि अमितचा पुढचा प्रवास कसा असेल ते बघू पुढच्या भागात. या व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.